सर्वांना नमस्कार. आज आपण नवीन पद्धतीचा गोपनीय अहवाल कशा प्रकारे भरायचा ते आज पाहणार आहोत. गट ब आणि गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल कशा पद्धतीनं भरायचा याची सविस्तर माहिती आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुनील बोळे आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. चला तर मग पाहूया गोपनीय अहवाल कशा प्रकारे भरायचा. परिशिष्ट अ यामध्ये एकूण 4 भाग आहेत. त्यातील पहिला भाग म्हणजे शिक्षकाची वैयक्तिक माहिती या ठिकाणी कशा पद्धतीनं भरायची ते आज आपण पाहणार आहोत. या गोपनीय अहवालाचा कालावधी आहे 1 एप्रिल 2024 पासून ते 31/3/2025 पर्यंत. मूल्यमापन अहवालाचा कालावधी काय येतोय पुन्हा एकदा सांगतो. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अशा प्रकारचा हा अहवालाचा कालावधी आहे. यानंतर भाग 1 आस्थापना शाखेने भरावयाची माहिती. यामधील मुद्दा क्रमांक 1 प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे नाव. आता हे नाव लिहित असताना तुम्ही या ठिकाणी तुमचं सेवा पुस्तकावर जे काही नाव असेल ते नाव आपण लिहिणार आहोत. माझं श्री सुनील प्रभुदास बोळे हे नाव आहे, तर सेवा पुस्तकावर लिहिताना श्री बोळे सुनील प्रभुदास असं लिहिलेलं असल्यामुळं आपण सेवा पुस्तकाप्रमाणेच या ठिकाणी नाव लिहिणार आहोत. यानंतर 2 नंबर संवर्ग. आपण गट क किंवा गट ब या पद्धतीनं शिक्षक हे गट क मध्ये येत असल्यामुळे गट क म्हणून आपण लिहिणार आहोत. यानंतर 3रा मुद्दा आहे जन्मतारीख. ती आपली जन्मतारीख या ठिकाणी लिहिणार आहोत. जसं की 2/9/1984 मी लिहिलेले आहे इथं. सध्याचं पद शिक्षण सेवक, उपशिक्षक, पदवीधर, पात्र पदवीधर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक जे काही तुमचं पद असेल ते या ठिकाणी आपण नोंदवायचं आहे. 5वा मुद्दा आहे सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक. यामध्ये तुम्ही मूळ नेमणूक ज्या तारखेला झालेली आहे त्या मूळ नेमणुकीचा दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. जसं की मी इथं 12/6/2006 असा माझा सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक लिहिलेला आहे. यानंतर 6वा मुद्दा आहे प्रशासकीय विभाग. पंचायत समिती पाटण शिक्षण विभाग अशा पद्धतीने मी नाव लिहिलेलं आहे. या ठिकाणी शाळेचं नाव कोणीही लिहायचं नाही, तर आपण पंचायत समिती पाटण अशा पद्धतीनं जे काही तुमचा तालुका असेल त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहिणार आहोत. यानंतर 7वा मुद्दा आहे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील. आता महत्त्वाचं म्हणजे प्रतिवेदन अधिकारी म्हणजे काय आणि पुनर्विलोकन अधिकारी म्हणजे काय. आता प्रतिवेदन अधिकारी, जर का तुमच्या शाळा ही 7वी पर्यंत आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ मुख्याध्यापक शाळेत असतील तर त्यांचं नाव हे प्रतिवेदन अधिकारी म्हणून येईल. पण जर का प्रतिवेदन अधिकारी उच्च श्रेणी मुख्याध्यापक जर तुमच्या शाळेत नसतील तर त्या ठिकाणी केंद्रप्रमुख साहेबांचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल. नाव, नंतर पुढच्या रकान्यात पदनाम आणि कालावधी. ज्या दिवशी त्या केंद्रप्रमुखांनी किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांनी पद स्वीकारलेलं असेल त्या दिवशीपासून ते 31 मार्च 2025 पर्यंतचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. जर का पूर्वीच नेमणूक झालेली असेल तर त्या ठिकाणी कालावधी म्हणून 1/4/2024 ते 31/3/2025 असा कालावधी या ठिकाणी लिहावा लागेल. आणि पुनर्विलोकन म्हणजे काय
जर का आपला प्रतिवेदन अधिकारी हे उच्च श्रेणी मुख्याध्यापक असतील तर पुनर्विलोकन अधिकारी हे केंद्रप्रमुख साहेब असतील. आणि जर का प्रतिवेदन अधिकारी हे केंद्रप्रमुख असतील तर पुनर्विलोकन अधिकारी हे बीट विस्तार अधिकारी असतील. आणि त्यांचा सुद्धा कालावधी 1/4/2024 ते 31/3/2025 असा या पद्धतीनं त्यांचा कालावधी असेल. आता या ठिकाणी मी दाखवलेलं आहे बघा, माझ्या या उच्च श्रेणी शाळेचे मुख्याध्यापक हे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसल्यामुळं मी प्रतिवेदन अधिकारी हे केंद्रप्रमुख घेतलेले आहेत आणि त्यांचा कालावधी हा 1/4/2024 ते 31/3/2025 असा दाखवलेला आहे. आणि पुनर्विलोकन अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी त्यांचाही कालावधी 1/4/2024 ते 31/3/2025 असा दाखवलेला आहे. जर का त्यांची नेमणूक ही मध्येच 4थ्या महिन्यानंतर 7व्या-6व्या महिन्यात झाली असेल किंवा ज्या तारखेला झाली असेल त्या दिवसापासून 31/3/2025 पर्यंत आपल्याला त्यांचा कालावधी लिहावा लागेल. यानंतर पुढच्या पानावर जाऊया. व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. प्रतिवेदन काळातील रजा आणि अनुपस्थितीचा अहवाल. यामध्ये रजा, कालावधी, प्रकार आणि रिमार्क. आता यामध्ये आपण जर अर्जित रजा घेतली असेल, मेडिकल रजा घेतली असेल तर त्याचा कालावधी आपण लिहिणार आहोत. पुढे त्याचा प्रकार असेल आणि रिमार्कमध्ये मंजूर किंवा विनावेतन जे काही आपला रजेचा प्रकार झालेला असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतर पुढे आहे इतर कारणे. यामध्ये जसे की विनापरवानगी गैरहजर, फरार जे काही आपला प्रकार असेल तो प्रकार आपण लिहून पुढे रिमार्क मारणार आहोत. नसेल तर आपण निरंक म्हणून लिहिणार आहोत. या ठिकाणी मी माझा एकही रजा नसल्यामुळं मी त्या ठिकाणी डॅश मारलेला आहे. अर्जित, वैद्यकीय आणि पुढे मंजूर, विनावेतन अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नोंद करणार आहोत. पुढचा भाग आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील. या ठिकाणी आपण प्रशिक्षण करत असताना केंद्र स्तरावर करतो, त्याचबरोबर तालुका स्तरावर करतो, जिल्हा स्तरावर करतो. हे प्रशिक्षण करत असताना जर तुम्ही जिल्ह्याचं प्रशिक्षण केलं असेल तर ते अगोदर नोंदवायचं, त्यानंतर तालुक्यावरील प्रशिक्षणाची नोंद करायची आणि त्यानंतर आपण केंद्र स्तरावरची नोंद करायची आहे. म्हणजेच काय, जर राज्याचं केलेलं असेल तर तुम्ही अगोदर राज्याची नोंद करणार आहात, नंतर जिल्हा, नंतर तालुका आणि नंतर केंद्र स्तरावरील प्रशिक्षणाची नोंद करणार आहात. पुढे आहे मागील वर्षाच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरण संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक. तर या ठिकाणी सर्वांनी 31 मार्च 2024 हा दिनांक लिहायचा आहे. पुढे दिनांक हा 31/3/2025 असाच लिहायचा आहे. ठिकाण पाटण आणि आस्थापना अधिकारी यांचं नाव, पदनाम आणि स्वाक्षरी. या ठिकाणी जर तुम्ही उच्च श्रेणी मुख्याध्यापक असाल तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख यांनी जर हा उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसतील आणि केंद्रप्रमुख असतील तर त्यांनी केंद्रप्रमुख शिक्का मारून त्या ठिकाणी सही नाव आपण करणार आहात. आता हा एक भाग झाल्यानंतर